हॅलो हाय नमस्कार. माझं चॅनल सोनाली होम किचन रेसिपी आहे. मी आज तुम्हाला चमकोऱ्याच्या पानं स्वच्छ धुवून कापून त्याची वडी बनवायचं सांगणार आहे. ही वडी खूपच छान व उत्कृष्ट लागते. प्रत्येकजण चमकोऱ्याची वडी बनवतच असणार, पण अशा प्रकारे बनवत नसणार. ते कापून व त्यामध्ये थोडा कढीपत्ता धुवून टाकल्यानंतर तो खूपच उत्कृष्ट होते. कढीपत्त्याची चव त्या वडीला लागते. त्या वडीला कढीपत्त्याची चव लागल्यामुळे ती अशी वेगळ्या प्रकारची चव लागते. आणि ते चमकोऱ्याचे पानं जे असतात ना, ते आपण खाल्ल्यानंतर असे गळ्यामध्ये तिखट वेगळे वाटते, ते वाटत नाही कढीपत्त्यामुळे. ही ट्रिक तुम्हाला माहीत नसणार. आता ही ट्रिक माहीत झाली तुम्हाला. त्यामध्ये थोडं कांदा, लसूण जिऱ्याचा पेस्ट आणि चटणी, मीठ, हळद हे सर्व एकत्र मिक्स करून बेसन पिठात मिक्स करणे व बेसन पीठ व चमकोऱ्याचे पानं व कढीपत्ता एकत्र मिक्स करून त्याचं थोडं दाटसर पीठ मळून घेणे. ते पीठ मळल्यानंतर मी थोडेफार त्याचे भजे पण करून घेतले. त्याचे भजे पण खूपच उत्कृष्ट लागले. आणि उरलेलं पीठ कुकरच्या डब्याला थोडं तेल लावून त्यामध्ये मळलेलं पीठ एकत्र पसरवून घेतलं. ते पसरवून घेतलेलं मिश्रण एका कुकरमध्ये खाली बुडामध्ये थोडं पाणी टाकून त्यामध्ये कुकरचा डबा ठेवून ते मिश्रण एकत्र केलं आणि ते वाफवलेले काप थोडे कापून घेतले. छान छोटे छोटे कापल्यानंतर ते तळायला अगदी सोपे जातात. ते तळल्यानंतर कमी आचेवर तळून घेतले. तळलेले काप थोडेसे मंदसर लालसर होईपर्यंत तळले. ते लालसर झाल्यानंतर खायला चविष्ट लागतात. खूपच उत्कृष्ट रेसिपी.